खानदेशातले दोन नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातला कलगीतुरा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। संधी मिळाली की एकमेकांचे चिमटे काढायला ते नेहमीच तयार असतात। गेल्या काही दिवसांपासून हे दोघे एकमेकांच्या उखळ्या पाखळ्या काढतायत, वाटेल ते बोलतायत। हनी ट्रॅपचं प्रकरण पुढे आलं आणि खडसेंनी महाजनांना घेरण्याची संधी साधली, तर इकडे महाजन तरी कसे मागे राहणार। त्यांनी आपल्या ठेवणीतले बाण काढलेत आणि नाथा भाऊंवर सोडायला सुरुवात केली। आता या वादाची ठिणगी परत पडली आहे, पण हा वाद आजचा नाहीये। मग या वादाला सुरुवात कशी झाली आहे? एकाच भागातले एकेकाळी एकाच पक्षात काम करणारे हे नेते एवढे कट्टर दुश्मन कसे झालेत तेच जाणून घेऊया। खडसे विरुद्ध महाजन हा वाद आहे 1990 ते 2024च्या दरम्यानचा। खडसे तेव्हा उत्तर महाराष्ट्रातले प्रभावी नेते होते। या भागात खडसेंचं वर्चस्व गाजत होतं। तेव्हा उदयाला आले गिरीश महाजन। 2014ला भाजपची सत्ता आली आणि महाजनांचं नशीब चकाकलं आणि थेट कॅबिनेट मंत्री झाले, सोबतच फडणवीसांचे मित्रही। 2016 मध्ये खडसेंवर जमीन गैरव्यवहार, MIDC भूखंड खरेदी घोटाळा, अंडरवर्ल्डशी संबंधित कॉल्स हे आरोप झाले आणि खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। इकडे महाजन फडणवीसांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाऊ लागले, तर खडसेंना राजीनाम्यानंतर पक्षात दुय्यम स्थान मिळायला लागलं। महाजनांनीच घोटाळ्यामागच्या आरोपाच्या फाईल पुढे नेल्यात, पक्षात आणि फडणवीसांसमोर माझ्याविषयी विरोधी वातावरण निर्माण केलं, असं खडसेंचं ठाम मत। खडसेंना पक्षात हवा तसा मान मिळत नसल्याने त्यांनी 2020 मध्ये भाजपला रामराम केला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। 5 वर्षे उलटली, पण महाजन आणि खडसेंचा वाद अजूनही काही संपलेला नाहीये। वादाची ठिणगी पडली की त्यांच्या तोफा या डागून असतात। हा वाद नक्की कधी शमेल हे तर माहिती नाहीये, पण महाजन विरुद्ध खडसे यांच्या संघर्षामुळे उत्तर महाराष्ट्राचा विकास खंडतोय का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ऑनलाईन नेताच्या सर्व पेजला फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।